नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड व्लॉग या माझ्या चॅनेलमध्ये. तर आज एक छान असा डेली व्लॉग आहे. तर आज बारस एकादश होती काल आषाढी, तर आज बारस सोडायची होती, तर त्यासाठी स्वयंपाकाची तयारी करायची होती. पण म्हटलं सर्व घरातील आवरून घेतलं व चहा घेतला म्हणजे कामाला चांगली एनर्जी येते. तर लवकरच मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. घरातील सर्व काम आवरून घेतलं व त्यानंतर स्वयंपाकाची तयारी चालू केली. तर आज पुरणपोळी बनवणार होते. तर खूप दिवस झालं खाल्ली नव्हती, म्हणून म्हटलं डायरेक्ट पुरणपोळी करूया. व मला देवालाही जायचं आहे दुपारने, तर म्हटलं नैवेद्य पण होतील म्हणून केली होती. छान अशी कटाच्या आमटीचा मसाला आहे, तर तो भाजून घेतला व आमटीही तयार करून घेतली. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर नैवेद्य दाखवून घेतला व आम्ही सर्वांनी उपवास सोडलेला होता. तर आता पाऊसही चालू आहे. भरपूर दिवस झाला आता पोळी केल्या नव्हत्या, म्हणून मी केलेलं होतं. छान असा मी सर्वजण जेवायला बसलेलं होतं. या दोघांना शॉपवरती जायचं होतं, पण आज जरा थोडं रिलॅक्स असतं म्हणून जरा लेट जाणार होते. तर सर्वांनी मस्तपैकी असं मिळून जेवण केलं. मुलांनीही नंतरनी पोळी खाल्लेली होती. त्यांचा तर पसारा घरात चालू असतो. पिडायला दोघांनी घेतले. जेवण वगैरे झाल्यानंतर सर्व आवरून घेतलं व दुपारी जे आम्ही देवाला जाणार होतो ते डायरेक्ट 4 वाजता निघालेलो होतो, कारण गाडी थोडीशी बाहेर गेली होती, त्यामुळे खूप लेट झाला. तर इथून जवळच आहे, तर म्हटलं जाऊया. मस्त बाहेर पाऊस पडत होता व आम्ही गरमागरम वडापाव घेतलेला होता. खूप दिवस झालं खायचं होतं, पण काही चान्स येत नव्हता बाहेर जाण्याचा. तर आज आला होता, तर म्हटलं चला पाऊसही पडत आहे तर खावण्यासाठी घेतलेलं होतं. तर गप्पा मारत छान देवामध्ये आलेलो होतं. तर आमचं कुलदैवत आहे, तर तिथेच आम्ही पाया पडण्यासाठी आलेलो होतो मुखाईमध्ये. तर खूप दिवस झालं माझी इच्छा होती येण्याची, तर आजच त्याला मुहूर्त लागलेला होता. माऊंच्या मागं लागून आज मी त्यांना यायला लावलेलं होतं. छान असं इथे मंदिर आहे, तर आधी महादेवाचं दर्शन घेतलं व त्यानंतर आतमध्ये भैरवनाथाचं मंदिर आहे, तर तिथेही आम्ही पाया पडलेलो होतो. तर कुलदैवत आहे, तर वर्षातून एकदा किंवा दोनदा येतात. तर खूप दिवस झाले यायचं होतं, पण राहून गेलेलं होतं. तर आज आलेच होतो पाया पडण्यासाठी. छान असं दर्शन घेतलं व या दोघांचं तर पाक असं प्रत्येक ठिकाणी त्यांना पाया पडायचंच होतं. मंदिर छान असं दगडी बांधकामामध्ये आहे. तर बाहेरच्या साईडला रिनोव्हेशनचं काम केलं होतं. आम्ही मागच्या वेळेस आले तेव्हा काम चालू होतं, तर आता काम पूर्ण झालेलं आहे. खूप छान असं मंदिरही आहे. थांबा, त्याची घाय बघा. बाप्पा पाया पड. तू नाव काय? नाव सांग. जुळी का? आम्हाला जुळी ना आमच्या मुलाला मुलगा मुलगी. डोकं टेकवा. कुठले पाहुणे? राहू राहू जगताप. तसे तुम्ही प्रॉपर द्यायचे जास्त ना? नाही नाही ह्याचे नाही, राहूचेच आहे पहिलं आमचं. मंदिराच्या आवारामध्ये 2 चाफ्याची झाडे आहेत. खूप जुने आहेत बहुतेक. त्याचा बुडका तर अशा प्रकारे आहे. तर आहोंला बोलत होते मी लावण्यासाठी घ्या, पण आहोंने काही घेतलेलं नाही, कारण पावसाळ्यामध्ये खूप छान असं ग्रो होतं. तर खूप छान होतं अख्ख्या मंदिरामध्ये. याची भरपूर अशी 2 मोठी झाडे आहेत. त्यानंतर दर्शन घेऊन आम्ही निघालेलो होतो. तर येण्यासाठी आम्हाला भरपूर लेट झालेला होता. आल्यानंतर बाहेर जेवणासाठी जायचा प्लॅन ठरलेला होता. तर दादानी छान असा केक आणलेला होता व यांचं हॉटेलमध्ये गेल्यावरती आता तरी बसतात. तर बारीक होती तेव्हा तर अजिबात जेवायला काही बसत नव्हते, आम्ही जातच नसायचो. तर छान असा केक कटिंग करून घेतला व एकमेकांना सर्वांनी चारला व मुलांनीही त्यांना गुलाबजाम खाण्यासाठी त्यावरचे दिलेले होते, तर ते त्यांनी खाल्लेले होते. तर आज त्यांनी जेवण करताना खूप गंमत करत होते. तर पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताल कशा प्रकारे ते मजा मस्ती करत होते ते. तर आहोने मला छान असं घड्याळ व मोबाईल गिफ्ट केलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं माझं घड्याळ ते नक्की मला कमेंट करून सांगा. व आमचं बड्डे सेलिब्रेशनही आवडलं की नाही तेही नक्की कमेंट करून सांगा. व यांच्यासाठी स्पेशल असं इथे जेवणासाठी तर सीट तयार करायचं चाललेलं होतं, त्यांना जेवण करता यावे यासाठी. व त्यानंतर तळपात्यांची
मजा मस्ती कशा प्रकारे चालू होती तर पूर्ण जेवण होईपर्यंत प्रत्येक घासाला ते मीठच टाकत होते. तर त्यांना ते मिठाच्या भरण्या डायरेक्ट खेळण्यासाठीच कावलेलं होतं, कारण घरी तरी काय मी मीठ एवढं जास्त त्यांना देत नाही. तर कशा प्रकारे ते प्रत्येक घासामध्ये आहे तर ते मीठ टाकून खात होते. तर कसं तरी त्यांना समजवून घेतलेलं होतं. त्यानंतरने बाहेर पाऊस पडत होता तर आम्ही सूप मागवलेलं होतं व्हेज मंचावचं. तर तेच छान असं सर्वांनी एन्जॉय केलं. या दोघांना शेव खाण्यासाठी दिलेलं होतं. त्यानंतर डाळ तडका दिला होता. तर 1-2-3 घासच त्यांनी खाल्लेले होते, नाही तर त्यांचं मीठ टाकायचंच काम चालू होतं. तर आम्ही छान असे 2 भाज्या घेतलेल्या होत्या व डाळ तडका असा आमचा मेनू होता. तर दादाची गंमत कशा प्रकारे चालू आहे ते. आम्ही शक्यतो बाहेर जास्त जेवणासाठी नसतोच, पण असं काही कार्यक्रम असेल किंवा मग खूप दिवसानंतरने आज आलेलं होतं, कारण पहिली तर मुले तर काही आम्हाला जेवण करून देत नसायची, त्यामुळे आम्ही जास्त बाहेर यायचं टाळायचोच. पण आता थोडंसं जरा त्यांना कळतं आहे म्हणून तरी आम्ही आज आलेलो होतो, कारण की आज ॲनिव्हर्सरी होती आणि जेवणासाठी येण्यासाठी लेट झालं होतं. त्यामुळे म्हटलं बाहेरचा प्लॅन केलेला होता. आम्हाला जास्त बाहेरचंही आवडत नाही, त्यामुळे आम्ही जास्त काही येत नाही. कधीतरी मग असा काय कार्यक्रम असेल तर येतो. तर यांचं मिठाचा कार्यक्रम कसा चाललेला आहे, तर एक घास खायचा आणि त्यानंतरने मीठ टाकायचं असं त्यांचं काम चालूच होतं. तर मस्तपैकी असं आम्ही जेवण करतच होतो. तर यांनी थोडंसं खाऊन लगेच तिकडे फिश बघण्यासाठी गेले व मग काय मुलांचं आवडीचा विषय इथे असल्यावरती मुले आतमध्ये थांबतील का, तरी तर त्यांचंही चालू झालं इथे घसरगुंड्यावरती खेळायचं. तर इथे मुलींबरोबर छान असं ते एन्जॉय करत होते. तर हॉटेलही खूप छान आहे. तुम्हाला यायचं असेल तर नक्की इकडे चरवली फाट्याच्या इथे आहे, तर तुम्ही येऊ शकता. खूप छान असं हॉटेल आहे. तर मी हॉटेलचं नाव आणि थोडंसं ॲम्बियन्स दाखवते. खूप सुंदर असं आहे व जेवणही छान असं मिळतं. तर तुम्हाला जर तुम्ही जवळ आळंदी किंवा चरवलीच्या ठिकाणी असाल तर नक्की येऊ शकता. अन्नपूर्णा प्युअर व्हेज म्हणून आहे. क्वालिटी एक नंबर आहे. तुम्ही याच्या आधी आला होता की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा व तिथली क्वालिटी कशी आहे तेही नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग आता भेटूया छान अशा एका आपल्या नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद व चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू छान अशा एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.